महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आदर्श विचारांना अभिवादन करून आज आपण भारतीय संविधान आणि बुद्ध धम्म या विषयाच्या संदर्भात आपण या ठिकाणी ही चर्चा करणार आहोत. खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरती समग्र जो प्रभाव जो आहे तो प्रभाव त्यांचे गुरु म्हणजे भगवान बुद्ध, महात्मा ज्योतिराव फुले आणि संत कबीर या तीन त्यांनी मानलेल्या गुरूंचे सगळ्यात जास्त प्रभाव आहे. आणि हा प्रभाव पाहत असताना बाबासाहेब आंबेडकरांची जी जडण आणि घडण जी झालेली आहे यामध्ये सगळ्यात महत्वाचा वाटा हा भगवान गौतम बुद्धांच्या सिद्धांताचा, त्यांनी सांगितलेल्या तत्वांचा, त्यांनी दिलेल्या उपदेशांचा आहे. म्हणून बाबासाहेबांचं एक समग्र जीवन जे आहे, या जीवनाचं सार जे आहे, हे सार आपल्याला बाबासाहेबांनी स्वीकारलेल्या बुद्ध धम्माच्या तत्वामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. परंतु केवळ ही तत्व स्वीकारली अशातला भाग नाही, तर फार मोठ्या संख्येने बाबासाहेबांनी 1956 साली बौद्ध धम्माची दीक्षा स्वतः घेतली आणि आपल्या 5 लाख अनुयायांना देखील त्यांनी ही दीक्षा दिली. म्हणजे एक त्यांच्या या समग्र जीवनाचा भाग हा भगवान गौतम बुद्धांचा धम्म हा आहे. दुसरी गोष्ट, महात्मा ज्योतिराव फुलेंचे जे सामाजिक सुधारणांचं योगदान जे आहे तितकं प्रचंड मोठं आहे की बाबासाहेब असं म्हणतात की महात्मा ज्योतिराव फुलेंचं खऱ्या अर्थाने कार्य आम्ही तडीस नेण्याचं काम करत आहोत. म्हणून महात्मा ज्योतिराव फुलेंच्या विचारांचा देखील सगळ्यात मोठा प्रभाव हा आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारामध्ये नव्हे तर त्यांच्या प्रत्येक कृतीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. त्यांनी केलेली जेवढी आंदोलनं, चळवळी, त्यांनी केलेल्या सत्याग्रह, या सत्याग्रहांच्या शेवटी जे उद्देश जे त्यांचं होतं तर उद्देश सामाजिक परिवर्तन या देशामध्ये आणणे हेच होतं. आणि ते सामाजिक परिवर्तन त्यांनी आपलं न्याय, हक्क आणि सर्व ज्या गोष्टी आहेत या सर्व गोष्टींची प्राप्ती आपल्याला कशा पद्धतीने करता येईल याचं एक आधुनिक पद्धतीचं विचार मंथन करून त्याची सामाजिक आणि आर्थिक उन्नतीमध्ये कशा पद्धतीने या समग्र ज्याला की हजारो वर्षापासून शूद्र म्हणून गणल्या गेलेल्या लोकांना एका उत्थान स्तरावरती घेऊन जायचं असेल तर कशा पद्धतीने आपल्याला घेऊन जाता येईल याचं केवळ विचारमंथनच केलं नाही, याच्यावरती फक्त विचारच प्रकट करत राहिले नाही तर याचं प्रत्यक्ष काम हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी करून दाखवलं. त्यांच्या विविध या चळवळीच्या माध्यमातून, त्यांच्या विविध विचारांच्या आणि त्यांनी हाती घेतलेल्या प्रश्नांच्या माध्यमातून त्यांनी ते तडीस नेऊन दाखवलं. याचं सर्वोत्तम फल जे आपल्याला कशामध्ये पाहायला मिळत आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या जे भारताचं जे संविधान आहे या संविधानामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि म्हणून भारतीय संविधान हा अत्यंत महत्वाचा ग्रंथ हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय लोकांसाठी निर्माण केलेला आहे. या संविधानाचं जतन, याचं संवर्धन, याच्यामध्ये जे काही परिशिष्टाच्या माध्यमातून ज्या सुधारणा होत आहे त्याचा बेस देखील सामाजिक मूल्य हाच ठेवलेला आहे किंवा मानवतावाद हा ठेवलेला आहे. याच्या पलीकडे जर त्याचा बेस गेला तर अशा प्रकारच्या परिशिष्टांना न्यायमंडळ आणि संविधान किंवा लोकसभा, राज्यसभा यातून त्यांना मान्यता मिळू नये अशा पद्धतीची एक रचना ही बाबासाहेबांनी ही तयार केलेली आहे. जर त्याला त्याच्यातून मान्यता मिळाली तर ज्या कल्याणकारी राज्यांची योजना त्यांनी निर्माण केलेली होती आणि जी कल्याणकारी राज्य कशा पद्धतीने असावी, कशा पद्धतीने त्यांनी राज्य करावं या स्वरूपात देखील त्या कल्याणकारी मंडळाच्या राज्यांचा देखील त्याच्याशी तितकाच संबंध त्यांनी निर्माण करून ठेवला आणि एकमेकांच्या विचाराशी पोषक अशा पद्धतीने त्यांनी भारतीय संविधानाची रचना करत असताना त्याच्या मानवतावादी आणि सामाजिक मूल्यांना कुठेही धक्का लागणार नाही अशा पद्धतीची रचना त्यांनी करून ठेवलेली आहे.
हे अत्यंत महत्त्वपूर्ण कार्य हे बाबासाहेबांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून केलेलं आहे. खरं तर भारतीय संविधान हा आपला एक जीव किंवा प्राण आहे. भारतीय संविधानाने इथली अस्पृश्यता मोडून काढली. भारतीय संविधानाने असे कोणते नवे कायदे निर्माण न करण्याचा अधिकार हा निर्माण करून ठेवला की ज्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची चातुर्वर्ण्य व्यवस्था या ठिकाणी निर्माण करता येईल. इथे कोणीच कुणाला गुलाम करू शकत नाही. इथे कोणीच कुणाला त्याच्यावरती अधिकार गाजवू शकत नाही. कारण की प्रत्येक व्यक्ती आणि त्या प्रत्येक व्यक्तीचं मूल्य हे त्याच्या मतांच्या आधारे त्याला प्राप्त झालं पाहिजे. त्या प्रत्येक व्यक्तीला शिक्षण, आरोग्य, प्रत्येक व्यक्तीचं जीवनमान जे आहे हे सर्व स्तरावरती हे विकसित झालं पाहिजे. हे काम बाबासाहेबांनी केंद्र शासन आणि राज्य शासन याद्वारे भारतीय संविधानाच्या माध्यमातून भारतीय संविधानामध्ये निर्माण केलेल्या कलमांच्या द्वारे बाबासाहेबांनी याची एक अशा पद्धतीची संहिताच करून ठेवलेली आहे की ज्याद्वारे हे काम त्यांना करणे भागच आहे. म्हणून या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर भारतीय संविधानाचा अभ्यास करत असताना तुम्हाला त्या भारतीय संविधानावरती बौद्ध धम्माचा प्रभाव कसा आहे याची जर चाचपणी करायची असेल, हे जर आपल्याला पाहायचं असेल तर भारतीय संविधानाची जी उद्देशिका जी आहे या उद्देशिकेमध्येच बाबासाहेबांनी याचे जे काही भारतीय संविधानामध्ये अपेक्षित आहे त्या अपेक्षित गोष्टींचं एक प्रकारे उद्देशिकामध्ये सर्वत्र माहिती ही त्यांनी दिलेली आहे. ती उद्देशिका ज्या पद्धतीने अनेक लोक आपण या ठिकाणी वाचत असतो किंवा आपण त्याचा आपल्या प्रत्येक कार्यामध्ये हा एक उजाळा आपण त्याचा करत असतो. तर तो उजाळा आपण पाहत असताना ती प्रास्ताविकता जी आहे ती प्रास्ताविकता योग्य पद्धतीने जर आपण समजून घेतली तर भारतीय संविधानाचं समग्र सार जे आहे हे सार आपल्याला लक्षात येऊ शकतं. आणि ते सार म्हणजेच भगवान गौतम बुद्धांच्या धम्माचं सार. धम्म जो आहे हा देखील मूलतः आणि तत्वतः सामाजिकच आहे. धम्म हा व्यक्तिगत स्वरूपाचा नाही. व्यक्तिगत स्वरूपामध्ये त्याचं जीवनमान सुधारलं पाहिजे. व्यक्तिगत स्वरूपामध्ये त्याने सदाचरणाचं जीवन जगलं पाहिजे, शीलाचं जीवन जगलं पाहिजे किंवा त्याने प्रज्ञा प्राप्ती केली पाहिजे, त्याच्यामध्ये करुणा असली पाहिजे, त्याच्यामध्ये मैत्री असली पाहिजे. परंतु सामाजिक जीवन जगत असताना त्याचे जे काही जीवन जे आहे त्याचं जे वर्तन आहे हे इतर कोणत्याही व्यक्तीला अहितकारक असता कामा नये. ते वर्तन हे त्याचं नेहमी चांगलंच असलं पाहिजे, सदाचरणाने युक्तच असलं पाहिजे. आणि जर त्याचं ते वर्तन त्या प्रकारचं नसेल तर त्याला त्या प्रकारची शिक्षा ही निर्माण करण्याची क्रिया ही भारतीय संविधानामध्ये तयार केलेली आहे. म्हणून या ठिकाणी आपण प्रास्ताविकता जी आहे ते प्रास्ताविकतेमध्ये बाबासाहेबांनी जे सांगितले की आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम्य समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्यांच्या सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याची आणि या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता याचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करतात. आणि आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करत आहोत. ही अत्यंत महत्वाची ही उद्देशिका आहे. बाबासाहेबांनी केवळ ही प्रतच अर्पण केली नाही तर याविषयी एक समग्र भाषण हे बाबासाहेबांनी केलेले आहे. हे समग्र भाषण जर आपण पाहिलं तर या भाषणाच्या शेवटी बाबासाहेबांनी सांगितलं की बौद्ध भिक्खूंमध्ये जेव्हा भगवान बुद्धांनी निर्माण केलेल्या संघ या पद्धतीमध्ये कशा पद्धतीने ठराव करणे, चर्चा करणे, प्रस्ताव कशा पद्धतीने करणे, नियम कशा पद्धतीने संयत करणे, नियमित करणे, अशा पद्धतीची लोकशाही पद्धती होती. मतदान करणे, गुप्तपणे कसे मतदान करणे किंवा गणपूर्ती असणे नसणे या सगळ्या ज्या काही सिस्टीम ज्या होत्या या भगवान बुद्धांच्या भिक्खू संघाच्या विनय पिटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. इतकंच नव्हे तर ह्या गोष्टी एक शिष्टाचाराचा भाग आहे. आणि हा शिष्टाचाराचा भाग म्हणत असताना हेच त्यांचे विनय आहे, हीच त्यांची जीवन पद्धती आहे.
आणि ही जीवन पद्धती त्यांनी आपल्या जीवनामध्ये एक आदर्श व्यक्ती निर्माण करणारी अशी असावी, अशा पद्धतीची रचना ही भिक्षू संघाच्या या विनयपिटकामध्ये आपल्याला पाहायला मिळते. म्हणून विनयपिटकामध्ये देखील आचार्य निवडणे, उपाध्याय निवडणे किंवा उपाध्याय तयार करणे, आचार्य तयार करणे, भिक्खू बनवणे, उपासक बनवणे किंवा श्रामणेर बनवणे, अशा पद्धतीची जी काही सिस्टीम आहे आणि सर्व निर्णय घेत असताना मतदानाची पद्धती, सर्व चर्चा करत असताना ठरावाची पद्धती किंवा प्रस्ताव करायची पद्धती, या सर्ववरती जो काही प्रभाव जो आहे विनयपिटकावरती, बुद्धांच्या विचारांचा प्रभाव जो आहे, तो प्रभाव केवळ आणि केवळ ह्या, जसं सिद्धार्थ गौतम राजकुमार होते, तर राजकुमार असताना त्यांची जी काही शाक्य संघाची जी पद्धती होती, त्या शाक्य संघाच्या पद्धतीचा प्रभाव हा आपल्याला भिक्खू संघाच्या या विनयपिटकामध्ये पाहायला मिळतो. आणि बाबासाहेब हे स्पष्ट करतात की पार्लमेंटरी सिस्टीम जी आहे, ही सिस्टीम बुद्धांच्या काळामध्ये अस्तित्वात होती आणि या सिस्टीमद्वारेच खऱ्या अर्थाने भगवान बुद्धांचा संघ कार्यान्वित होत असे. म्हणून ही सिस्टीम, हे संविधान, ही लोकशाही, हे गणराज्य, या सर्व पद्धती मी केवळ बाहेरच्या देशांमधून त्या काय घेतल्या आहेत असं नाही. मी बाहेरच्या कोणत्याही गोष्टीचा प्रभाव याच्यावरती नाही, परंतु भारत आणि भारतामध्ये अशा प्रकारची प्रजासत्ताक पद्धत अस्तित्वात होती, गणराज्य पद्धत अस्तित्वात होती आणि ती बौद्ध भिक्खूंच्या आणि बौद्ध धम्माच्या तत्वांशी सुसंगत होती. आणि तिथून मी ही पद्धती या संविधानामध्ये आत्मसात केलेली आहे आणि ती पद्धती या ठिकाणी मी मांडलेली आहे. त्याला आधुनिक विचाराचा मुलावा दिलेला आहे, परंतु ही वास्तविक जी पद्धती आहे, जी लोकशाहीवरती आधारित आहे, ही भिक्खू संघाच्या किंवा बुद्धांच्या विचारांचीच देण आहे, असं बाबासाहेब स्पष्टपणे 1949च्या भाषणामध्ये म्हणतात, ज्यावेळेस त्यांनी ही उद्देशिका दिली. आता ही उद्देशिका काय आपल्याला सांगते? ती उद्देशिका ही आपल्याला सांगते की भारत एक सार्वभौम्य धर्मनिरपेक्ष हे राष्ट्र आहे आणि ते लोकशाही पण आहेत आणि समाजवादी. आता काही परिशिष्ट याच्यामध्ये नंतर जोडलेले आहेत, परंतु ज्यावेळेस संविधानाची निर्मिती करत असताना बाबासाहेबांच्या समोर दोन गोष्टी खूप महत्वाच्या होत्या. एक पहिली गोष्ट जी महत्वाची होती की सम्राट अशोकाने जी या ठिकाणी एक जी सिस्टीम तयार केली होती, ती सिस्टीम देखील ज्यावेळेस सम्राट अशोकाने शस्त्रत्याग केला आणि धम्माचा स्वीकार केला, तर धम्म ही जीवन पद्धती त्यांनी अस्तित्वात आणली होती. म्हणून सारनाथ या ठिकाणी निर्माण केलेला जो, ज्याला की आपण राजमुद्रा म्हणून स्वीकारलाय, अशा प्रकारचा 4 सिंहांचा जो स्तंभ आहे, तो स्तंभ, त्या स्तंभावरले 4 सिंह ही भारताची राजमुद्रा म्हणून बाबासाहेबांनी स्वीकारून घेतली आणि ती संविधान सभेमध्ये मंजूर करून घेतली. त्याच्यावरले जे ब्रीदवाक्य जे होतं ते सत्यमेव जयते या स्वरूपाचं होतं. आणि म्हणून या दृष्टिकोनातून बाबासाहेब ज्यावेळेस संविधान निर्माण करत होते, तर त्यांच्या दृष्टिकोनामध्ये सम्राट अशोकांच्या काळातला भारत जो आहे, त्या सम्राट अशोकांच्या काळातल्या भारताची प्रतिमा ही त्यांच्या मनामध्ये होते. आणि म्हणून एक प्रकारे भारतात ज्यावेळेस प्रजासत्ताक पद्धती निर्माण होईल, त्यावेळेस हळूहळू या देशामध्ये जे वातावरण निर्माण होईल, ते वातावरण एक प्रकारचा सामाजिक सुलोका, सामाजिक जीवन जे आहे माणसाचं, ते उंचवणारं, आदर्शवत अशा पद्धतीचं ठरावं आणि त्या अनुसार लोकांनी धर्माचं आचरण करावं, अशा पद्धतीची त्यांची विचारधारा होती. म्हणून आपण याचा जर प्रामुख्याने जर अभ्यास केला, तर आपल्याला असं लक्षात येईल की प्रास्ताविकेमध्ये बाबासाहेब असं म्हणतात की या देशाला गणराज्य घडवण्याचा आणि धर्मनिरपेक्ष, ते यासाठी हा नंतर शब्द आलेला आहे की भारताच्या या संविधानामध्ये कोणत्याही धर्माला विशेष असं स्थान नाही, परंतु आज आपण भारताच्या या संविधानाचा दुरुपयोग करून काही लोक जे आहेत, जी केंद्रामध्ये किंवा राज्यांमध्ये जी बसलेली आहेत आणि या इथल्या देशातील लोकांवरती ज्या विशिष्ट धर्माचा संस्कार थोपण्याचा जो प्रयत्न करत आहे, ती राज्यघटनेची पायमल्ली केल्यासारखीच आहे. कारण भारताचं संविधान हे धर्मनिरपेक्ष आहे. ते कोणत्याही प्रकारच्या धर्माला अधिक महत्त्व देत नाही. कारण की धर्मनिरपेक्ष, सेक्युलरिझम याचा अर्थच आहे की भारतातील जी राहणारी लोक जी आहेत, ती लोक जी आहेत,
ती कोणत्या विशिष्ट धर्माच्या आधारे एकमेकांना गुलाम त्यांनी करू नये किंवा एका धर्माचं प्राबल्य त्यांनी मोजू नये, की ज्या धर्माच्या प्राबल्यामुळे परत या देशामध्ये अंधश्रद्धा, परत या देशामध्ये अनिष्ट चालीरीती, रूढी, परंपरा, स्त्रियांची पिळवणूक अशा प्रकारच्या गोष्टीची निर्मिती होऊ शकते. ज्या ठिकाणी भारतातून लोकांचं जीवनमान सुधारण्यासाठी आधुनिक तत्वज्ञानी, सुधारणावादी, विज्ञाननिष्ठ अशा पद्धतीच्या गोष्टींची गरज आहे आणि त्या गोष्टींना भारतीय संविधान जास्त महत्त्व देतं. म्हणून धर्मनिरपेक्ष अशा पद्धतीने भारताच्या संविधानाची रचना आहे आणि ही लोकशाही घडवण्यासाठी की इथल्या सर्व नागरिकाच, पहिली गोष्ट सर्व नागरिक समान आहे. इथे कुणी उच्च नाही, इथे कुणी नीच नाही. इथे कुणी खूप श्रीमंत नाही, खूप गरीब नाही आणि त्या श्रीमंत आणि गरीब अशा माणसाला समान अधिकार हे या घटनेने दिलेले आहे. घटनेपुढे कोणीही उच्च दर्जाचा नाही आणि कमी दर्जाचा नाही. घटनेपुढे सर्व समान आहेत. या दृष्टिकोनातून ही फार मोठी एक क्रांती ही आपल्याला या भारतीय संविधानामध्ये पाहायला मिळते की सर्व नागरिक समान आहे. म्हणून समान नागरिकाचं ध्येय आणि समान नागरिकत्व इथल्या प्रत्येक व्यक्तीला आहे अशा पद्धतीने आपल्याला भारतीय संविधानामध्ये ही सर्व गोष्टी पाहायला मिळतात. म्हणून इथल्या नागरिकात सामाजिक, आर्थिक आणि राजनैतिक न्याय. सामाजिक याचा अर्थ कोणता? तर सामाजिक याचा अर्थ सामाजिक अभिवृद्धी, इथल्या लोकांचं शैक्षणिक जीवन, इथल्या लोकांचं आरोग्याचं जीवन, इथल्या लोकांच्या नोकरीच्या संदर्भात आर्थिक जीवन, इथल्या लोकांचं समग्र जीवनमान जे आहे हे जीवनमान उंचवण्यासाठी त्यांना न्याय प्रविष्ट किंवा न्यायाधिष्ठ अशा पद्धतीची सामाजिक भूमिका ही केंद्र आणि राज्य शासनाने घेणे आवश्यक आहे. आर्थिक आणि राजनैतिक न्याय म्हणजे समान अधिकार जर आपल्याला निर्माण करायचा असेल तर आर्थिकतेमध्ये देखील तितक्याच पद्धतीने भारताने जोर देणे खूप आवश्यक आहे. आणि या पद्धतीने जर आर्थिक उन्नती आपल्याला करायची असेल, बाबासाहेबांनी खूप सुंदर याच्याविषयी मार्गदर्शन करत असताना स्टेट अँड मायनॉरिटीज नावाचा त्यांचा जो ग्रंथ आहे त्या ग्रंथामध्ये याचं वर्णन केलेलं आहे की जे काही जमीन आहे त्याचं केंद्रीकरण केलं पाहिजे, उद्योगांचं केंद्रीकरण केलं पाहिजे आणि या उद्योग आणि शेतीचं, इथल्या जमिनींचं केंद्रीकरण केल्यानंतर इथल्या लोकांना रोजगाराची संधी त्या ठिकाणी दिली पाहिजे आणि त्यातून त्यांचं आर्थिक जीवनमान उंचावलं पाहिजे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीमध्ये देखील भारताची प्रतिमा उंचावली पाहिजे आणि यासाठी इथल्या लोकांच्या समग्र जीवनमानामध्ये बदल करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला रोजगार, प्रत्येक व्यक्तीला नोकरी देण्याचं काम हे सरकारचंच आहे आणि सरकारने ते केलं पाहिजे. परंतु सरकारची भूमिका आजच्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळते की सरकारने सर्व जे काही सरकारी क्षेत्र आहे, मग शिक्षण, आरोग्य याचं प्रायव्हेटायझेशन केल्यामुळे आज अनेक लोक ही अत्यंत आर्थिक परिस्थिती त्यांची हलाखीची होऊन बसलेली आहे. आज त्यांना शिक्षण घेता येत नाही आणि खूप भयंकर परिस्थिती लोकांना सामोरं जावं लागतंय त्यामध्ये. आणि इथल्या हिंदू, मुस्लिम किंवा आरक्षणासारखे जे काही विषय आहेत अशा विषयामध्ये लोकांना या ठिकाणी लढवून ठेवून इथल्या लोकांची आर्थिक ही पिळवणूक केली जाते. ही पिळवणूक थांबवण्यासाठी बाबासाहेबांच्या या भारतीय संविधानामध्ये त्यांनी लिहिलेल्या आर्थिक बाबतीमधलं की प्रत्येक राज्याने, प्रत्येक म्हणजे केंद्र शासन आणि राज्य शासनाने कशा पद्धतीने काम केलं पाहिजे, आर्थिक उन्नती कशी साध्य करण्यासाठी कोणते कोणते रोजगार उपलब्ध करून दिले पाहिजे याविषयीचे त्यांनी कायदा केलेला आहे. राजनैतिक ज्ञान म्हणजे समान अधिकार. प्रत्येक व्यक्तीला जर राजनैतिक सत्तेमध्ये जर पोचायचं असेल आणि त्यांच्याकडे त्या पद्धतीचा अजेंडा असेल तर त्यांनी त्या पद्धतीने या निवडणुकीमध्ये येऊन आपल्या मताची लोक तयार करून निवडून आलं पाहिजे आणि त्याच्यासाठी त्यांनी योग्य पद्धतीने काम केलं पाहिजे. परंतु भारतीय सरकार जर तुमची या पद्धतीने घटनेचा दुरुपयोग करून किंवा EVM सारख्या मशीनचा उपयोग करून केवळ सत्तेमध्ये तेच लोक राहण्याचा जर प्रयत्न करत असतील तर या संदर्भामध्ये देखील जनतेने जागृत होऊन इथली जी काही न्याय व्यवस्था आहे, जिथले जे काही कोर्ट आहे त्या कोर्टामध्ये किंवा सुप्रीम कोर्टामध्ये या संदर्भात अनेक लोकांनी जनहित याचिका दाखल करणे आवश्यक आहे. इथल्या हायकोर्टामध्ये जनहित याचिका दाखल करणे आवश्यक आहे. इतकंच नाही तर जागतिक स्तरातल्या आंतरराष्ट्रीय कोर्टामध्ये भारतातील लोकशाही कशी धोक्यामध्ये आलेली आहे या संदर्भात जनहित याचिका दाखल करणे आवश्यक आहे. तेव्हा कुठं भारतामध्ये
या ईव्हीएम मशीन जे काही आजच्या काळामध्ये आपण पाहतो की हॅक करून कसे लोक सत्तेमध्ये राहतात, कसा राज्यघटनेचा दुरुपयोग करून सत्तेमध्ये टिकतात राहतात आणि सगळ्या व्यापारी वर्गांकडे सर्व देशाचं आर्थिक जे काही धोरण देतात, यातून भारतामध्ये पुन्हा गुलामगिरी येऊ शकते. ही गुलामगिरी आपल्याला थांबवायची असेल आणि न्यायाधिष्ठ आपल्याला राजकीय सत्ता प्राप्त करून घ्यायची असेल तर आपल्याला या पद्धतीने काम करावं लागेल आणि सतर्क राहणे, जागृत राहणे, केवळ आणि केवळ आपण भावनिक न राहता आपण सर्व स्तरावरती जागृत राहणे खूप आवश्यक आहे. मग आंतरराष्ट्रीय स्तर असेल किंवा आर्थिक स्तर असेल किंवा डिफेन्स सारखा स्तर असेल किंवा आपण जी सामाजिक उन्नती करत असताना आपला सामाजिक स्तर असेल, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते आपल्याकडे असले, त्याची माहिती असणे आणि त्या संदर्भात आपण सतर्क असणे खूप आवश्यक आहे. कोणत्या पद्धतीने आपली पिळवणूक होती हे आपल्याला कळत नाहीये. तर त्यासाठी आपण आपले विचार, आपली अभिव्यक्ती, आपला विश्वास, आपल्या श्रद्धा ह्या जपल्या पाहिजे. म्हणजे भारतीय संविधान या गोष्टी करण्याला आपल्याला सहज संधी उपलब्ध करून देते. उपासना करण्याचे स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे. प्रत्येकाने प्रत्येकाची उपासना केली पाहिजे. फक्त देशाचं हित हे अहितामध्ये रूपांतरित होणार नाही याची दक्षता प्रत्येकाने घेतली पाहिजे. दर्जाची म्हणजे प्रत्येक व्यक्तीला दर्जा हा आहे. प्रत्येक व्यक्ती त्याला संधी मिळाली का तो अतिशय उच्च अशा स्तरावरती पोहोचू शकतो, यशस्वी होऊ शकतो. म्हणून दर्जाची व संधीची समानता ही प्रत्येकाला आहे. प्रत्येक व्यक्ती इथला अतिशय गरीबला गरीब माणूस किंवा ज्याला शूद्र म्हणून हजारो वर्षापासून गणला गेला होता असा प्रत्येक व्यक्ती या देशाचा राष्ट्रपती बनू शकतो, या देशाचा मुख्यमंत्री बनू शकतो, या देशाचा पंतप्रधान बनू शकतो, या देशामधला मंत्री बनू शकतो, या देशामध्ये जे काही प्रशासकीय अधिकारी म्हणून आहे त्याच्यात त्याची नियुक्ती होऊ शकते किंवा जे IPS ऑफिसर म्हणून आहेत त्याच्यामध्ये त्याची नियुक्ती होऊ शकते. हे केवळ आणि केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेल्या या राज्यघटनेमुळे, या संविधानामुळे साकार होऊ शकतं. आणि त्याचा बेस बाबासाहेबांनी दिला होता शिक्षण. शिक्षणाशिवाय माणसाची उन्नती होऊ शकत नाही. पण शिक्षणाचं पण आज प्रायव्हेटायझेशन आणि बाजारीकरण झालेलं आहे. सगळीकडून आपण घेरले गेलेले आहेत आणि सगळीकडून घेरलं गेलं असताना त्याच्यातून आपण पुन्हा नवचैतन्याने पुढे जाण्याची संधी निर्माण करणे खूप आवश्यक आहे. आजच्या काळाच्या अनुरूप आपण असणे आवश्यक आहे. आपण फार भूतकाळामध्ये आणि इतिहासामध्ये रमता कामा नये. आजच्या काळाच्या अनुरूप जर आपण असू तर निश्चितपणे आपण पुढे जाऊ शकतो. निश्चितपणे आपण सगळं दिशा पादाक्रांत करू शकतो. फक्त आपापसातले मतभेद, आपापसातले गटतट, आपापसातले जे काही असंवेदनशील गोष्टी, अशा गोष्टीला किंवा छोट्या मोठ्या अहंकाराला आपण सोडलं तर आपण अनेक गोष्टी पादाक्रांत करू शकतो आणि ते भारतीय संविधानामध्ये साकार झालेलं आहे. कारण एक काळ होता की इथल्या अस्पृश्य लोकांना चहा देखील प्यायला हे सार्वजनिक हॉटेलच्या ठिकाणी जाता येत नव्हतं किंवा गावातल्या हॉटेलमध्ये जाता येत नव्हतं. पाणी पिता येत नव्हतं. रस्त्याने सकाळच्या किंवा संध्याकाळच्या वेळेने फिरता येत नव्हतं. फक्त दुपारच्या वेळेसच ही लोक फिरायची. पाणी त्यांना कोणी देत नव्हतं. अशा परिस्थितीमध्ये या समग्र समाजाचं परिवर्तन बाबासाहेबांनी केवळ त्यांना लाभलेल्या अतिशय जे काही 65 वर्षामध्ये त्यांनी हे परिवर्तन आणू शकले. म्हणजे फार मोठं काम बाबासाहेबांनी केलं आणि पुन्हा कुणी अशा पद्धतीची सामाजिक रचना निर्माण करणार नाही या पद्धतीची दक्षता घेऊन बाबासाहेबांनी भारतीय राज्यघटनेमध्ये या संदर्भातलं कलम निर्माण केलं आणि या कलमामध्ये बाबासाहेबांनी सांगितलं आता कोणतीच अस्पृश्यता ही इथे निर्माण करता येणार नाही आणि जर कोणी अशा अस्पृश्यता निर्माण करत असेल तर ते घटनेच्या ध्येयाला आणि घटनेच्या एकंदरीत घटनेची पायमल्ली केल्यासारखे आहे. आणि म्हणून जे काही फंडामेंटल राईट आपल्याला दिले, जे मूलभूत हक्क जे बाबासाहेबांनी आपल्याला दिले, त्या मूलभूत हक्कावरती कोणत्याही प्रकारे कोणी दगा निर्माण करू शकत नाही. म्हणून या दृष्टिकोनातून आपण आपले विचार, आपण आपली अभिव्यक्ती, आपण आपली उपासना, आपण आपल्या श्रद्धा याचं जतन आणि संवर्धन केलं पाहिजे आणि संविधानाला आपण कधी हात या पद्धतीने लावला नाही पाहिजे आणि कोणाला लावू नाही दिला पाहिजे. म्हणून ती सतर्कता आपण निर्माण केली पाहिजे. त्याचप्रमाणे भारतीय संविधान जे आहे, या भारतीय संविधानामध्ये आपण जर पाहिलं तर संविधानामध्ये मूलभूत तत्वे आणि मार्गदर्शक तत्वे या भागावरती जर आपण जर कुठल्या गोष्टीचा प्रभाव पाहत असेल तर आपल्याला बुद्ध धम्माचाच प्रभाव पाहायला मिळतो. बुद्ध धम्माचाच प्रभाव का? कारण की आत्ताच आपण पाहिलं की उद्देशिका जी आहे ती बौद्धमय आहे.
संविधान कोणत्याही प्रकारचं मतभेद मारत नाही. जर तुम्ही याचं कलम 15 जर पाहिलं तर संविधान कोणत्याही प्रकारे कोणामध्ये भेदाभाव किंवा भेद निर्माण करणारी वृत्ती असेल तर ते संविधानाच्या मूलभूत तत्वांच्या विरोधात आहे असा त्याचा अर्थ आहे. संविधानाने अस्पृश्यता काढून टाकलेली आहे. कलम 7 हे सांगतं. संविधान एकरूप समान नागरी संहितेचा पुरस्कार करतं. कलम 44. कलम 47 मध्ये संविधान मादक पदार्थांच्या सेवनाचा निषेध करतं. कलम 46 मध्ये संविधान दुर्बल घटकांचे हित याला जास्त महत्व देतं. कलम 51 यामध्ये संविधान हिंसाचाराला कुठेही संधी देत नाही किंवा हिंसाचाराचा ते त्याग करायला लावतं. 51 सर्वात महत्वाचं आहे. कलम 51 मध्ये विज्ञान दृष्टी, मानवतावाद, शोधक बुद्धी, सुधारणावादी मतांचा संविधान पुरस्कार करतं. हे अत्यंत महत्वपूर्ण अशा पद्धतीने संविधानाची कलम आहे. संविधान धार्मिक, भाषिक व प्रादेशिक किंवा वर्गीय भेदाच्या पलीकडे जाऊन भारतातील सर्व जनतेमध्ये सामंजस्य व बंधुभाव वाढीला लावण्याची व इथल्या स्त्रियांच्या प्रतिष्ठेला उणेपणा आणणाऱ्या प्रथांचा त्याग करण्याची भूमिका स्पष्ट करतं किंवा स्पष्टपणे मांडते. संविधानाच्या सर्व दृष्टिकोनातून जर आपण पाहिलं तर भारतीय संविधानावरती बुद्ध धम्माचा प्रभाव आहे. कारण की भगवान बुद्धांची शिकवण ही स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय यावरती आधारलेली आहे. भगवान बुद्ध आपल्या समग्र तत्त्वज्ञानामध्ये मानवतावादाचा प्रचार आणि प्रसार करतात. भगवान बुद्ध आपल्या भिक्खू संघामध्ये कोणत्याही प्रकारचा जातीभेद मांडत नाही, कोणत्याही प्रकारचा वर्णभेद मांडत नाही. भगवान बुद्ध ना स्त्रियांना गुलाम मानत नाही, ना स्त्रियांच्या कोणत्याही पद्धतीने भेदाभाव करत नाही. भगवान बुद्ध प्रत्येक व्यक्तीला युनिक मानतात. भगवान बुद्ध प्रत्येक व्यक्तीमध्ये एक कॅपॅसिटी आहे आणि प्रत्येक व्यक्ती हा त्याला ज्या पद्धतीने संधी मिळते त्या संधीप्रमाणे तो त्याची उन्नती साध्य करू शकतो. भगवान बुद्ध समतेच्या तत्वज्ञानाचे पुरस्कर्ते आहेत. भगवान बुद्ध या समाजामध्ये समता निर्माण झाली पाहिजे. कुणी ब्राह्मण नाही, कुणी क्षत्रिय नाही, कुणी वैश्य नाही, कुणी शूद्र नाही, सर्व लोक समान आहे अशा पद्धतीने आपल्या भिक्खू संघामध्ये सर्व लोकांना ते संधी देतात. ब्राह्मणांना संधी देतात, क्षत्रियांना संधी देतात, शूद्रांना संधी देतात, वैश्यांना शूद्र देतात आणि म्हणतात की माझ्याकडे आल्यानंतर अशा पद्धतीची वर्ण व्यवस्था राहत नाही. कोण ब्राह्मण नाही, कोणी क्षत्रिय नाही, कोणी वैश्य नाही, कोणी शूद्र नाही. प्रत्येक येणारा व्यक्ती हा एक समान व्यक्ती आहे. ज्याप्रमाणे अनेक नद्या सागराला जाऊन मिळतात, समुद्राला जाऊन मिळतात, त्या पद्धतीने अनेक लोक माझ्याकडे आल्यानंतर त्या सागराप्रमाणे, समुद्राप्रमाणे ते बनले जातात. भगवान बुद्ध बंधुतेचा प्रचार करतात. भगवान बुद्ध बंधुता शिकवतात. भगवान बुद्ध मैत्री शिकवतात. भगवान बुद्ध कोणत्याही प्रकारे स्त्रियांची पिळवणूक करावी अशा प्रकारचा उपदेश करत नाही. भगवान बुद्ध आपल्या उपदेशामध्ये सांगतात की प्रत्येक पतीने आपल्या पत्नीचा सन्मान केला पाहिजे. प्रत्येक पतीने आपल्या पत्नीला योग्य प्रकारे सांभाळलं पाहिजे. आपल्या कुटुंबाचा योग्य सांभाळ केला पाहिजे. आपल्या शेजाऱ्यांची मैत्री संपादित केली पाहिजे. समुद्र पाणी मात्रावरती भगवान बुद्ध म्हणतात मैत्री भावना केली पाहिजे. आपल्याकडे करुणेची अभिवृद्धी केली पाहिजे, प्रज्ञेची अभिवृद्धी केली पाहिजे. कोणत्याही प्रकारचा ईश्वर नाही, कोणत्या प्रकारची अंधश्रद्धा नाही. या सर्व अंधश्रद्धा आणि ईश्वर अशा सर्व संकल्पना ज्या आहेत त्या काल्पनिक आहे. बुद्ध म्हणतात या काल्पनिक संकल्पनेतून मनुष्याचा नाशच ठरतो. मनुष्य एक प्रकारे आंधळा होऊन जातो आणि एक आंधळाच नव्हे तर अशी आंधळ्यांची माळ जरी निर्माण झाली, ज्याप्रमाणे समोरच्या आंधळ्याला दिसत नाही, शेवटच्या आंधळ्याला दिसत नाही, मधल्या आंधळ्याला दिसत नाही आणि सर्वच्या सर्व आंधळ्यांची माळ ही चाललेली असते, तर त्या आंधळ्यांच्या माळेची काय गत होईल या दृष्टिकोनातून भगवान बुद्ध म्हणतात की जर प्रत्येक माणूस या दृष्टिकोनातून ईश्वर, आत्मा, परमात्मा अशा प्रकारच्या गोष्टींवरती जर भर द्यायला लागला
तर माणसाचं जीवन सर्व काही संपलंच असं समजा. जर माणसाकडून करायची कोणती कर्म आहे हे जर त्याला लक्षात आलं नाही, तर त्याचं जीवन एका प्राण्याप्रमाणे आहे. म्हणून प्राण्याप्रमाणे जीवन न जगता मनुष्य बनणे खूप आवश्यक आहे. आणि मनुष्य बनला तर तो खऱ्या अर्थाने आपल्या जीवनामध्ये बंधुता आणि समता आणू शकेल. स्वातंत्र्य हे कधी त्याचं धोक्यात येऊ शकणार नाही. आणि या प्रकारचे विचार हे भगवान बुद्धांचे आहे. आणि भगवान बुद्ध स्त्रियांना देखील या ठिकाणी अर्हंत अवस्था ती प्राप्त करू शकते. स्त्री देखील स्वतंत्र आहे. स्त्रीला कोणत्या प्रकारच्या बंधनात टाकू नये. स्त्रीची कोणती पिळवणूक करू नये. स्त्रीला कोणते अन्याय अत्याचार करू नये. स्त्रीला जर आपण संधी दिली तर स्त्री देखील तितकीच उच्च स्तरावरती पोहोचू शकते जितक्या उच्च स्तरावरती मनुष्य पोहोचू शकतो. म्हणून कोणत्याही प्रकारचा लिंगभेद भगवान बुद्ध मानत नाही. कोणत्या प्रकारचा जातीभेद भगवान बुद्ध मानत नाही. कोणत्याही प्रकारे इतरांना दुःख द्यावं अशा प्रकारचा उपदेश बुद्ध करत नाही. बुद्धांच्या काळामध्ये असणारे जे राजे लोक होते, राजा प्रसन्नजित, राजा अजातशत्रू, या लोकांना भगवान बुद्धांनी केलेले उपदेश खूप महत्वाचे आहेत. ते म्हणतात की प्रजेचं रक्षण हे प्रत्येक राजाने केलेच पाहिजे. जनतेच्या मताप्रमाणे राजाने त्याचे निर्णय व्यवस्थित घेतले पाहिजे. जनतेची त्यांनी कुठे पिळवणूक केली नाही पाहिजे. जनतेचा त्यांनी सांभाळ केला पाहिजे. जनतेमध्ये योग्य पद्धतीने जनता जीवन जगत आहे का नाही याची पाहणी त्यांनी केली पाहिजे. जनतेच्या राहण्याची, जनतेच्या भोजनाची, जनतेच्या समग्र त्याच्या जीवनामध्ये त्यांनी ज्या ज्या काय करायचं आहे त्याच्यामध्ये आरोग्य आहे किंवा विविध शिक्षण पद्धती, कला, ह्या गोष्टी ते शिकतात का नाही याची देखील पाहणी ही राजे लोकांनी केलेली आहे. भगवान बुद्धांनी अजातशत्रूला या प्रकारे उपदेश केला की जोपर्यंत वज्जी या ठिकाणचे लोक एकत्र येतात, सामोपचाराने एक सल्लामसलत करतात, कोणते छोटे छोटे अहंकार पाळत नाही, आपल्या वडीलधाऱ्या लोकांना सन्मान देतात, तोपर्यंत त्यांना कोणी हरवू शकत नाही. जोपर्यंत वज्जी लोक हे आपल्या स्त्रियांना सन्मान देतात तोपर्यंत त्यांना कोणी हरवू शकत नाही. जोपर्यंत वज्जी लोक आपल्या मुलांना आणि आपल्या नातेवाईकांना, आपल्या मित्रांना योग्य प्रकारे जाणतात, पाहतात, तोपर्यंत त्यांचा कोणी पराभव करू शकत नाही. जोपर्यंत वज्जी लोक हे सातत्याने सभा घेतात, सभेतून आपले मतांतर पाहतात आणि एक मताने ते निर्णय घेतात, तोपर्यंत त्यांचा पराभव करू शकत नाही. या पद्धतीने अजातशत्रूला हे नाही सांगितलं की तू त्यांच्यावरती हल्ला कर, परंतु त्यांची ताकद ह्या लोकशाही तत्वामध्ये आहे. आणि ही लोकशाही तत्वाचं तू जर संवर्धन केलं तर तुझं देखील जीवन हे योग्य पद्धतीने प्रजेच्या उन्नतीसाठी कारणीभूत ठरेल. भगवान बुद्धांनी अनेक प्रकारचे उपदेश दिले. राजाला उपदेश केला, त्याचप्रमाणे डाकूंनाही उपदेश केला. अंगुलीमाल सारखा डाकू त्यांनी परिवर्तित केला. अंगुलीमाल सारख्या डाकूला सांगितलं की ज्या गोष्टी तुला जोडता येत नाही त्या गोष्टी तू तोडतो कसा. जर तुला जोडता येत नाही तर तोडू नको. म्हणजे जर तू एखाद्याला म्हणजे जन्म देऊ शकत नाही किंवा एका लोकांना तू घडवू शकत नाही तर अशा लोकांचा तू बळी कसा काय घेतो. तर या पद्धतीने अंगुलीमालचं देखील मानसिक परिवर्तन केलं आणि अंगुलीमाल देखील चांगल्या वर्तनाला लागला. ज्या प्रकारे आम्रपाली ही वेश्या होती, आम्रपाली ही नगरवधू होती, आम्रपालीला सौंदर्याचा गर्व होता, आम्रपालीला देखील योग्य प्रकारे परिवर्तन केलं. बुद्ध असं नाही म्हटले की ही नगरवधू आहे तर नगरवधूला आपल्या संघामध्ये घेऊ नये. बुद्धांनी तिलाही आपल्या संघामध्ये स्थान दिलं. बुद्धांनी तिला देखील संधी दिली. बुद्धांनी तिला देखील ज्ञान प्राप्त होण्याची तिची जी काही कॅपॅसिटी होती त्यातून ती अर्हंत स्त्री बनली. बुद्धांनी प्रकृती, चंडालिका यांना देखील आपल्या संघामध्ये स्थान दिलं. सुनीत नावाचा जो अतिशय खालच्या दर्जातील, खालच्या जातीतील व्यक्ती होता त्याला अतिशय उच्च असं स्थान दिलं. तो देखील याच्यामध्ये संघामध्ये आला आणि तो देखील अनंत बनला. उपाली नावाचा भिक्षू जो न्हावी होता त्यालाही स्थान दिलं. किंवा त्यांच्या संघामध्ये जे जे काही लोक आली ते लोक अनेक जाती आणि अनेक प्रकारच्या वर्ण व्यवस्थेतून आली होती, परंतु या सगळ्यांचं स्थान बुद्धांच्या संघामध्ये एक समान झालं आणि ह्या एक समानतेतून धम्म हा संवर्धित झाला. म्हणून भगवान बुद्धांच्या विचारांचा, त्यांनी सांगितलेल्या स्वातंत्र्याचा हा अत्यंत महत्वाचा उपदेश हा बाबासाहेबांनी आपल्याला धम्म स्वीकारत असताना
दिलेला आहे. बाबासाहेब म्हणतात 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत, की ज्याचं तुम्हाला पालन आणि त्याचं संवर्धन करणे आवश्यक आहे. बाबासाहेब म्हणजे या देशामध्ये जर आपल्याला गुलामगिरी येऊ नये असं जर वाटत असेल, तर भारतीय संविधानाचं संवर्धन करणे आवश्यक आहे. ते त्याचं टिकवणे खूप आवश्यक आहे. ते जर तुम्ही घालवण्यात जर यशस्वी ते जर घालवण्यात जर तुम्ही यशस्वी झाले, तर मात्र तुम्हाला परत गुलामगिरी येऊ शकते. दुसरी गोष्ट तुमच्याकडे आहे, की भारतीय संविधान जे आहे, हे जरी तुम्हाला टिकवता नाही आलं, तर बौद्ध धम्म टिकवणे आवश्यक आहे. बौद्ध धर्माचा प्रभाव हा भारतीय संविधानावरती आहे आणि म्हणून बौद्ध धर्म टिकवणे आवश्यक आहे. बौद्ध धर्म जितकं तुम्ही टिकवाल, तितकं तुमचं जीवन जे आहे, हे गुलामगिरीच्या अवस्थेला पोहोचणार नाही. परंतु बुद्ध धर्म जर तुम्ही नाही टिकवू शकला, तर मात्र तुम्ही गुलाम होऊ शकता. या दोन्ही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहे आणि या दोन्ही गोष्टी या आपल्यासाठी खूप महत्त्वाच्या बाबासाहेबांनी करून ठेवलेल्या आहे. म्हणून भारतीय संविधानावरती समग्र प्रभाव हा बुद्ध धर्माचा आहे. त्याची प्रास्ताविकतेपासून तर त्याच्या सर्व कलमांवरती. म्हणजे एखादं राज्य कसं कसं काम करावं, ते राज्य कल्याणाच्या योजना कशा राबवाव्या, प्लॅनिंग कमिशन कसं असावं, त्यांनी कोणती कोणती कामं करावी किंवा केंद्र शासनाने या सर्व काम करत असताना भारताचा समग्र विकास कशा पद्धतीने करावा याविषयीचे निर्देश, याविषयीची कलमं ही बाबासाहेबांनी दिलेली आहे. इथला पंतप्रधान, राष्ट्रपती किंवा सुप्रीम कोर्टाचा चीफ जस्टिस ह्यांनी कशा पद्धतीने संविधान हे योग्य प्रकारे जतन केलं पाहिजे याविषयीचे काही कायदे बाबासाहेबांनी तयार करून ठेवले. म्हणून सांगण्याचं तात्पर्य एकच आहे, हा समग्र जो प्रभाव आहे, हा भारत जरी धर्मनिरपेक्ष राष्ट्र असला तरी देखील या भारताच्या संविधानावरती भगवान बुद्धांच्याच धम्माचा प्रभाव आहे आणि हा प्रभाव हा सर्वश्रुत आहे. हा जो प्रभाव हा आपण जर टिकवला, याचं जतन केलं, आज अनेक लोक करतात, पण सांगून उपयोग नाही, लोकांना भाषण करून उपयोग नाही. प्रॅक्टिकली लोकांमध्ये जाणे खूप आवश्यक आहे आणि प्रॅक्टिकली याची अंमलबजावणी करणे खूप आवश्यक आहे. जसं सम्राट अशोकांचे जे मंत्री होते, काही जे मंत्री होते, हे मंत्री धम्म याचं लोक आचरण करतात का नाही करत हे पाहण्यासाठी होते आणि म्हणून अशा पद्धतीने लोकांनी संविधानाची अंमलबजावणी होती का नाही, ज्या ज्या काही संविधानातल्या गोष्टी आहेत, ज्या ज्या काही कायद्याशी आणि इथल्या लॉ अँड ऑर्डरच्या संबंधित ज्या गोष्टी आहेत ठिकाणी पाहणे खूप आवश्यक आहे आणि त्याचं जतन करणे खूप आवश्यक आहे. हे जर आपण करू शकला तर निश्चितपणे भारतीय संविधानही आपल्याला टिकवता येईल आणि धम्मही आपल्याला टिकवता येईल. धम्माचं आचरण हे 22 प्रतिज्ञांच्या आधारे भगवान बुद्धांनी त्यांचा धम्म या ग्रंथामध्ये बाबासाहेबांनी सांगितलेल्या धम्म, सधम्म किंवा अधम्म या सांगितलेल्या गोष्टींचं आकलन करून त्या आधारे आपण निर्माण करणे आवश्यक आहे. बौद्ध जीवनमार्ग विकसित करणे खूप आवश्यक आहे. बौद्ध संस्कृती निर्माण करणे खूप आवश्यक आहे. तेव्हा भारतीय संविधानामध्ये सांगितलेली जी काही तत्व आहेत त्या तत्वांचं पालन केल्यासारखं आहे. तर आजच्या निमित्ताने आपण संविधान आणि धम्म या 2 गोष्टी आपण पाहिल्या. कारण इतिहासामध्ये आपण जर पाहिलं तर धम्माची हानी त्या वेळी झालेली आहे की धम्माचं टिकाव करणारी लोक नसल्यामुळे त्याची हानी जास्त झालेली आहे किंवा तशा प्रकारचे वैचारिक सिद्धांत न मांडणाऱ्या लोकांमुळे त्याची हानी झालेली. तर पुन्हा ही परिस्थिती येऊ नये म्हणून आजच्या काळातच आपण काळजी घेणे खूप आवश्यक आहे. कारण की देशामधलं जे वातावरण आहे अतिशय विषमतेचे, देशामधलं जे वातावरण आहे हे माणसाला पुन्हा एकदा एका वेगळ्या संमोनात घेऊन जाऊन या देशामध्ये एक वेगळ्या अराजकतेचं राज्य प्रस्थापित करून या देशातील लोकांची वैचारिकता जी आहे ते खुंटवण्याचं काम आपल्याला करत असताना आज आपण पाहत आहे. म्हणून सतर्क होणे, जागृत होणे खूप आवश्यक आहे आणि ही जागरूकता निश्चितपणे आपल्याला संविधान आणि धम्म टिकवण्यामध्ये कारणीभूत ठरेल. बाबासाहेबांनी दिलेल्या 2 महत्त्वपूर्ण विचारधारा सांभाळणे हेच आपलं इतिकर्तव्य असलं पाहिजे. इतकंच बोलतो आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम, नमो बुद्धाय.